नमस्कार मित्रो, वॉक हेरिटेज या चॅनलतर्फे आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आज आपण जगातील सर्वात खोल व मोठ्या असलेल्या चांदबावडी नामक विहिरीची माहिती घेऊयात। जयपूर आग्रा महामार्गावर दौसा जिल्ह्यातील आभानेरी या गावातील चांदबावडी ही भारतीय जलवास्तुशास्त्राचा अद्भुत नमुना म्हणावी लागेल। दौसा जिल्ह्याच्या मुख्यालयापासून 35 किलोमीटर अंतरावर ही जगप्रसिद्ध विहीर पाहावयास मिळते। इसवी सनाच्या 9व्या शतकात निकुंभ डायनेस्टीतील राजा मिहिरभोज, जे चांद या नावाने ओळखले जात होते, त्यांनी ही विहीर निर्माण केली। त्यांच्या नावावरूनच या विहिरीचे नामकरण चांदबावडी असे झाले। जगातील सर्वात मोठी व खोल विहीर म्हणून या विहिरीची ख्याती आहे। 35 मीटर रुंद असलेल्या या बावडीला तब्बल 13 मजले असून ही 100 फुटाहून अधिक खोल आहे। या बावडीला साधारणपणे 3500 पायऱ्या आहेत। बावडीमध्ये उतरलेली व्यक्ती पुन्हा त्याच पायरीवरून वर येऊ शकत नसल्याने त्यास भूलभुलैयांची विहीर असेही समजले जाते। पौर्णिमेच्या रात्री चांदबावडी पांढरी शुभ्र दिसते, म्हणून चांदण्या रात्रीला हिचे सौंदर्य पाहण्यातील मजा काही औरच। तर या चंद्रप्रकाशात विहिरीतील पाण्यामध्ये चंद्रप्रकाश पडल्यानंतर त्याची आभा ही पूर्ण विहिरीवर पसरत असे, म्हणून कदाचित या विहिरीला चांदबावडी असे नाव ठेवले गेले असावे किंवा समजले गेले असावे, हे सार्थच वाटते। 33 कोटी देवतांच्या मूर्ती या विहिरीच्या अंतर्भागातील खांबांवर कोरलेल्या दिसून येतात। यापैकी विशेष उल्लेखनीय म्हणजे श्री गणेश व महिषासुरमर्दिनीची मूर्ती पाहावी अशीच आहे। या विहिरीच्या निर्माणानंतर साधारण 10व्या ते 11व्या शतकात परकीय आक्रमणांच्या मुळे यातील बऱ्याच मूर्ती या भग्न केल्या गेल्या। तर अशा या मूर्ती किंवा निखळलेल्या मूर्ती या विहिरीच्या वरती चारी बाजूला आपल्या मंदिरांमध्ये जशा ओवऱ्या असतात तशा ओवऱ्या उभ्या करून या मूर्तींचे जतन केलेले दिसून येते। हे पाहून असे वाटते की या मूर्तींचे एक संमेलनच या परिसरात भरलेले आहे। या विहिरीची रचना उलट्या पिरॅमिडच्या आकाराची आपल्यास निरखून पाहिल्यास दिसून येते। या विहिरीच्या 3ही बाजूंना पायऱ्या असून चौथ्या बाजूला कोरलेल्या गॅलऱ्या व शाही खोल्या असलेला बहुमजली मंडप आहे। या विहिरीच्या तळामध्ये पृष्ठभागापेक्षा तापमान साधारण 5 ते 6 अंश इतके राहत असल्याचे आजही जाणवते। त्यामुळे राजस्थानातील टेम्परेचर पाहता त्यावेळेला शाही घराण्यातील लोक हे उन्हाळ्यामध्ये उन्हापासून बचाव करण्यासाठी या विहिरीच्या आतमध्ये चौथ्या मजल्यावर बांधलेल्या शाही खोल्यांमध्ये मुक्काम करत असत। या विहिरीची रचना ही अगदी अचूक भौमितिक असून पारंपरिक वास्तुशास्त्रात किंवा जलशास्त्रात यास विजयवापी असे मानले गेल्याचे दिसून येते। या विहिरीच्या समोरच हर्षद मातेचे शक्तिपीठ आहे। हे 51 शक्तिपीठांपैकीच एक गणले जाते। या विहिरीचे राजस्थानमधील एक महत्त्वाचे पर्यटन आकर्षण म्हणून ओळखले जाते। हे ठिकाण भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे संरक्षित असे आहे। तर असे हे भारतीय जलसंधारण स्थापत्यकलाचे एक उत्तम उदाहरण चुकू नये असेच आहे। चला तर मग आपल्या भारतातील प्राचीन वारसा स्थळ यादीत समाविष्ट असलेले हे 1200 वर्षापूर्वीचे जलमंदिर नक्कीच पाहूया। धन्यवाद। चार साईड जयपूर पासून 94 किलोमीटर, अत्यंत अद्भुत अशी 808व्या शतकातली ही विहीर 13 मजले असलेली, अत्यंत सुंदर, अतिउत्तम कार्विंग